निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी. मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आहे मस्त महालक्ष्मी आईला सजवण्याचा. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी महालक्ष्मी आईला कशा पद्धतीने सजवलेला आहे. आणि हा जो मुखवटा आहे ना, तो आहे मार्बल पावडरचा. तर मार्केटमध्ये ना प्लास्टिकचे, फायबरचे असे बरेच मुखवटे अवेलेबल आहेत. पण मी सहसा देवांच्या बाबतीमध्ये ना प्लास्टिक, फायबर अवॉइड करते. तर असा हा छान मुखवटा ना अगदी स्वस्त दरात मार्बलच्या पावडरचा मुखवटा आहे हा मला 1200 रुपयाला पडला. कारण मी बरेच असे मुखवटे बघितले बाहेर जे प्लॅस्टिकचे होते, ते काहीतरी 400-500 रुपयाला होते. आणि जर फायबरचे बघितले ना तर त्याची किंमत जवळजवळ 1200 ते 1500च्याच रेटमध्ये होती. तर का नाही आपण मार्बलचा मुखवटा घ्यायला पाहिजे. तर तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये मी सांगेनच की हा मुखवटा मी कुठून घेतला. तर ही आहे महालक्ष्मी आईची बॉडी. तर ही बॉडी ना मी लास्ट इयरच घेतलेली. तर लास्ट इयरचा माझा एक व्हिडिओ आहे की ही बॉडी मी कुठून घेतली, आणि त्या व्हिडिओला तुमच्या सगळ्यांचा अगदी खूप छान प्रतिसाद मला मिळाला. तर आता त्याच्यामध्ये ना एक कलश असतो, त्या कलशामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हळद, कुंकू, अक्षता आणि फुलांच्या थोड्याशा पाकळ्या टाकलेल्या आहेत. आणि त्याच्यावर एक नारळ ठेवलेला आहे. तर आपला जेवढा मुखवटा असतो ना त्या पद्धतीने, त्याच मेजरमध्ये आपण नारळ तिथे ठेवायचा आहे, जेणेकरून तो मुखवटा आहे ना अगदी व्यवस्थित बसेल. तर अशा प्रकारे मी इथे ना छान असा मुखवटा आधी देवीला लावून घेते आहे. तर नुसता असा जो लावला आहे ना मुखवटा, तो लावल्यानंतर पण इतका सुंदर दिसतोय ना. तर हा मुखवटा ना तुम्ही जवळून बघा, इतका भरलेला आहे ना, खूप छान नाजूक आणि मस्त असं डायमंडचं त्याच्यावर वर्क केलेलं आहे. आणि 1200 रुपयात हा मुखवटा म्हणजे खरंच अगदी होलसेल दरात मला मिळालेला आहे. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही नक्की बघा. तुम्हाला मी हे सांगता सांगता सांगणारच आहे की हा मुखवटा मी कुठून घेतला आहे. आणि त्याचा फील पण असा आहे ना की मार्बल पावडरचा मुखवटा आहे. कारण आपण मार्बलचे देव्हारे तर देवासाठी वापरतोच. तर त्याच्यामध्ये जी काही पावडर तयार होते ना, तर ती पावडर ते लोकं वाया घालवत नाही. तर त्याच्यापासून असे हे मुखवटे बनवले जातात. तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो आणि देवांमध्ये मार्बल चालतं. तर आता देवीला मी छान असं मंगळसूत्र घातलेलं आहे आणि ते इतकं सुंदर दिसतंय ना, तर ते मी आधी घालून बघितलं. त्याच्यानंतर एक मस्त लाल रंगाचा हार घातला आहे. तर त्याच्यावरचं जे पेंडल आहे ना, त्याच्यामध्ये पण छोटीशी अशी महालक्ष्मीची मूर्ती आहे. आणि हे पण एक मंगळसूत्र मी घातलेलं आहे. त्याच्यानंतर हा एक लक्ष्मी हार जो मी लास्ट इयर कोल्हापूरला गेलेली तेव्हा घेऊन आलेली. 2 घेऊन आलेली, कारण मला माहिती आहे मला लागतात. तर एक मी स्वामी समर्थ माऊलींना जेव्हा अन्नपूर्णा माता बनवलं तेव्हा घातलेला, आणि हा एक जो लक्ष्मी हार आहे तो आता हा महालक्ष्मी देवीला घालते आहे. तर इतकं छान वाटतंय ना दागिने घातल्यानंतर, महालक्ष्मी आईची मूर्ती अजून खुलून दिसते आहे. तर ना हे दागिने घालताना असे एकावर एक घातले ना तर ते अजिबात छान दिसत नाहीत. तर त्यामुळे इथे ना मी तो लेयर करण्याचा प्रयत्न करते. तर आता ही ना अशी प्रॉपर व्यवस्थित साडी नेसलेली बॉडी रेडीमेड असल्यामुळे ना त्याच्यावर आहे ना हार इतके सुंदर आणि व्यवस्थित घालता येतात. आणि हा आहे नेकपीस आहे. तर हा ना आपण बाजूबंद म्हणून सुद्धा घालू शकतो. आणि जर छोटं कोणी असेल ना घरामध्ये, जसं आता मला घालायचं असेल तर बाजूबंद म्हणून घालते. आणि जर मला किट्टूला घालायचं असेल ना तर मग तिच्या गळ्यामध्ये तो अगदी व्यवस्थित बसतो, कारण जोपर्यंत ती लहान आहे त्याच्यानंतर मग तो तिला होणार नाही. तर लहान मुलांच्या गळ्यामध्ये हा मस्त नेकपीस म्हणून सुंदर दिसतो. तसाच मी तो देवीच्या गळ्यात सुद्धा घातलेला आहे आणि तो इतका सुंदर दिसतोय. आणि आता देवीच्या नाकामध्ये ना त्या मुखवट्यामध्ये व्यवस्थित असं होल केलेलं असतं, तर त्याच्यातून मी ही मस्त अशी नथ घातलेली आहे. त्याच्यानंतर ना हा पण एक छोट्या नाण्यांचा हार आहे, जो मी घालण्याचा इथे प्रयत्न करते आहे. कारण तो असा एक सिंगल घातला ना तर फारच मोठा लाँग वाटतोय. तर मी घालून बघितला, पण मला तितकं काही छान वाटलं नाही. मग मी परत काढून ठेवला. तर असे मी बरेचसे दागिने काढून ठेवलेले. तर त्यातले जे व्यवस्थित वाटत होते तेच मी घातले. त्याच्यानंतर आता आहे गंगावन. तर इथे मी थोडेसे लाँग हेअर्सचं गंगावन घेतलेलं आहे. तर हे जे गंगावन आहे ना त्याच्यामध्ये खरे केस यूज केलेले नसतात. तर अगदी केसांसारखेच बारीक धागे इकडे एकत्र करून हे गंगावन बनवलं जातं. कारण देवींना असे कोणाचेही केस आपण
लावू शकत नाही. आणि बाजारामध्ये खऱ्या केसांचं सुद्धा गंगावन मिळतं, पण अजिबात ते गंगावन घेऊन देवींना घालायचं नाही आहे. तर इथे ना एकदम बारीक असे धागे असतात आणि व्यवस्थित हाताळावे लागतात, कारण ते धागे ना हळूहळू निघून जातात. कारण तेच मी व्यवस्थित करता करता कितीतरी धागे माझे निघून गेले आणि मग मी ते बघितलं तर ते केस नव्हते, तर एकदम असा बारीक केसासारखा तो धागा असतो. तर असे ना लाँग केस ना इतके छान वाटत होते ना देवीला. कारण हेच गंगावन ना मी स्वामी माऊलींना घालण्याचा प्रयत्न करत होते. पण स्वामींची मूर्ती जराशी लहान असल्यामुळे ना ते केस फारच लांब वाटत होते. पण आता ना देवी आईवर इतके सुंदर दिसतायत ना, मस्त दिसतायत आणि अशी छान अशी देवी आई आता सजलेली आहे आणि तिला असं मी एक चुनरी घालते आहे. तर ही चुनरी माझ्याकडे होती घरामध्ये. खरं तर ती थोडीशी लहान होते, थोडी मोठी चुनरी पाहिजे होती. पण डोक्यात असं काही प्लॅनिंग नव्हतं, त्याच्यामुळे मी ती आणली नव्हती. मी ही दागिने शोधता शोधता मला ती मिळाली आणि म्हटलं चला आता चुनरी आहे, मस्त होती, तर त्याच्यामुळे मी इथे ती घातलेली आहे. आणि ही बघा अशी देवी माता मस्त सजलेली आहे. तर मंडळी, ही देवी माता तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.